श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आपलं स्वागत. आजच्या कार्यक्रमात जागतिक लसीकरण सप्ताहानिमित्त लसीकरण याविषयी सार्वजनिक आरोग्य परिचारिका माया सावंत यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया. श्रोतेहो नमस्कार. मॅडम नमस्कार. नमस्कार. आजच्या भागामध्ये लसीकरणाच्या महत्त्वाविषयी काय सांगू शकाल? नेमके कोणते फायदे असतात? लसीकरणाचे महत्व हे खूप मोठे आहे. म्हणजे पहा, पूर्वी टीबी, कॉलरा आणि आता तर आपण पोलिओ, तर हे जे आजार आहेत तर यांच्यामुळे होणारे मृत्यू किंवा त्यांच्यामुळे होणाऱ्या गुंतागुंती काही जुन्या पिढीची लोक आहेत त्यांनी पाहिले असतील, अनुभवले असतील. तर त्या आजारांचा नायनाट करणे हे या लसीमुळे शक्य झालेलं आहे. आणि मी असं म्हणेन की सार्वजनिक आरोग्यातील सर्वात प्रभावी उपायांपैकी लसीकरण हा एक महत्वाचा उपाय आहे. आणि लसीकरणाचे फायदे हे केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित नसून ते कुटुंब, समाज, पर्यायाने आपल्या देशासाठी उपयुक्त असतात. नक्कीच. लसीकरणामुळे जीवघेण्या संसर्गापासून संरक्षण होते आणि पर्यायाने बालमृत्यू दर हा कमी झालेला आपल्याला दिसून येतो आहे. समूह प्रतिकार शक्ती वाढते. म्हणजे पहा, आपण पल्स पोलिओचा कार्यक्रम आपल्या सर्वांना माहितच असेल. तो एकाच दिवशी देशभरातील सर्व बालकांना आपण पोलिओचे 2 थेंब देतो. याचा मुळात उद्देश हाच आहे, हर्ड इम्युनिटी तयार करणे, म्हणजे समूह प्रतिकार शक्ती निर्माण करणं. तर याद्वारे आपण पोलिओवर मात मिळवलेली आहे. त्याचबरोबर गोवर सारखा आजार आहे त्यावरही आपण बऱ्यापैकी आता नियंत्रण मिळवलेलं आहे. लसीमुळे हे काही आजार आहेत, घटसर्प आहे, डांग्या खोकला आहे, धनुर्वात आहे. धनुर्वात सुद्धा आता आपल्याला आढळत नाही. तर हे जे लसीने टाळता येणारे आजार आहेत त्यापासून संरक्षण मिळतं. महत्वाचं म्हणजे आरोग्य खर्चात घट मिळते. म्हणजे जर आजारीच पडणार नसतील तर त्यावर येणारा खर्चही आपल्याला करावा लागणार नाही. बरोबर. वेगवेगळे साथी आजार किंवा मुलांचा जो उद्रेक आहे तो उद्रेक टाळला जातो. आणि महत्वाचं म्हणजे जीवनमानामध्ये सुधारणा दिसून येत आहे. बरोबर. लसीमुळे दीर्घकालीन प्रतिकार शक्ती मिळते आहे. आणि जी मिळणारी प्रतिकार शक्ती आहे, लवकर लसीकरण जर करण्यात आलं तर मजबूत प्रतिकार शक्ती मिळते. नक्कीच. बरं मॅडम, हे लसीकरण करत असताना तुम्हाला काही आव्हानांना सामोरं जावं लागतं का? हो, नक्कीच. बऱ्यापैकी आव्हानं अजूनही आपल्या आरोग्य यंत्रणेसमोर आहेत. सर्वात महत्वाचं आव्हान म्हणजे आहे लसींबद्दलची भीती, चुकीची माहिती किंवा गैरसमज आहे ते आहे. म्हणजे पहा की नियमित आणि नियोजित वेळेत लसीकरण करणं अतिशय महत्वाचं असतं. जर नियोजित वेळेत लसीकरण झालं तर योग्य वेळी ती प्रतिकार शक्ती विकसित होते. परंतु काही गोष्टींमुळे घरातून बाहेर पडलं जात, म्हणजे नवजात बालक आहे किंवा ती बाळंतीण माता आहे तर त्यांनी घराबाहेर पडू नये. तर अशा वेळेस ती मंडळी घरातून बाहेर न पडल्यामुळे ही बालकं आहे ती लसीकरणापासून वंचित राहतात. किंवा काही सौम्य प्रकारचे बाळ आजारी असेल तरी पण लसीकरण दिल्याचं टाळलं जातं. तर यामध्ये आपल्याला म्हणजे आम्हाला आरोग्य कर्मचाऱ्यांना बऱ्यापैकी काम करावं लागतं. त्यांचं मन वळवावं लागतं लसीकरणासाठी. नंतर महत्वाचं अजून एक आव्हान म्हणजे दुर्गम भाग. तर तिथेही आपले आरोग्य कर्मचारी पोहोचत आहेत, परंतु काही नैसर्गिक प्रतिकूल घटना आहेत किंवा भौगोलिक परिस्थिती आहे तर याच्यामुळे सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास अडचणी निर्माण होत आहे. बर. म्हणजे अशी अनेक आव्हानं तुमच्या समोर आहेत, पण त्यातूनही तुम्ही प्रयत्न करत आहात. श्रोते हो, याबद्दल आपण उद्याच्या भागामध्ये अधिक माहिती जाणून घेऊया. नमस्कार. जागतिक लसीकरण सप्ताहानिमित्त लसीकरण याविषयी सार्वजनिक आरोग्य परिचारिका माया सावंत यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.